नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर तुमच्या समोर जे घाटाचं पातेलं आहे त्याच्यामध्ये आहे कुळदाचे शेंगोळे। आज आमचं प्रॉपर जे गाव आहे न्हाणावे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, या ठिकाणी आनंदराव त्र्यंबक गुंजाळ यांचे मुलं, सुना, नातसुना या सर्वांनी 2 दिवस न्हाणाव्यात राहायचं आणि मस्त गप्पा मारायच्या, सुखदुःख वाटून घ्यायचं। तर आजच्या पहिल्या दिवशी आहे आपले शेंगोळ्याची पार्टी। तर ताटली भरून शेंगोळे आलेले आहेत आणि मुळात त्या पातेल्यामध्ये भरमसाठ शेंगोळे आहेत, पण मनसोक्त खायचे आहेत म्हणून ताटली भरभरून येत आहेत। आपण आता घरात जाऊन पण बघू, शेंगोळे वळायचं काम चालू आहे। वर्षातनं जवळपास 2-3 वेळेला असा बेत असतो, कधी व्हेज असतो, कधी नॉनव्हेज असतो। तर शेंगोळे ही पहिली पसंती आहे। मस्त चूल केलेली आहे, चुलीमध्ये जाळ चालू आहे आणि वरती शेंगोळे मस्त शिजत आहेत। आपण आता घरात जाऊया। घरात जाण्याआधीच परत एक ताटली भरून आली आहे, म्हणजे जवळपास घरामध्ये 4-5 जणी शेंगोळे वळत आहेत। कुळदाची जिलेबी तयार होते, दणादण पातेलं भरतं आहे। तर आज संध्याकाळचा हा मेनू जवळपास 35 ते 40 लोकांचं हे जेवण बनतं आहे आणि याच्यासोबत आपल्याला मिळणार आहे चपाती, कांदा, लिंबू, मीठ। तर आज पुन्हा मनसोक्त शेंगोळे खाऊयात। तर चला आपण आता घरामध्ये जाऊया, घरामध्ये काय परिस्थिती आहे ते बघू। तर इकडे 5-6 पोळपाटांवरती सुना, सासवा दणादण शेंगोळे वळत आहेत आणि बाहेर जाऊन पातेल्यात टाकतायत। तरी जवळपास आमचे 4 जण कमी आहेत, कामानिमित्त ते बाहेर आहेत, काही मंडळी आर्मीमध्ये आहेत। फायनली तो सुवर्ण क्षण आला आणि पूर्वा दिदी द्रोण घेऊन आलेली आहे, म्हणजे लवकरच आपल्या पात्रामध्ये आता गरमागरम शेंगोळे येतील। तर आता वाढायचं काम चालू झालेलं आहे। कोणाला रस्सा पाहिजे त्यांनी रस्सा घ्या, कोणाला शेंगोळे म्हणजे जिलेबी पाहिजे त्यांनी जिलेबी घ्या। गरमागरम रस्सा प्यायचा, जिलेबी खायची, पोटभर जेवायचं आणि नंतर गप्पा मारत मारत झोपून घ्यायचं। असं काहीचं वर्षातनं 1-2-3 वेळचं आमचं रुटीन असतं। सर्वांची वेळ घेतली जाते, एका दिवशी सर्वांना बोलवलं जातं। काही मंडळी नाशिक शहरामध्ये राहतात, काही चांदवडमध्ये राहतात आणि काही प्रॉपर गावामध्ये राहतात। तर अशा पद्धतीने हा एकोपा आमच्या गुंजाळ परिवारामध्ये आहे आणि ह्या एकोप्याला कारण आहे कुळदाची जिलेबी। तर आपण आता सर्व जेवण करूयात। पुरुष मंडळी आणि लहान मुलांचं जेवण झालं की मग महिला मंडळ, कोणीतरी मला पण वाढा असं हे चिरंजीव सांगतायत। लवकरच त्यांच्या ताटामध्ये जिलेबी जाईलच। गावठी कुळीत दळून आणले आणि त्याचं पीठ केलं म्हणून इतके लाल शेंगोळे तयार झाले। हे एकदम प्युअर आहेत आणि हे प्रमाणातच खाल्लेले चांगले, नाहीतर ते गरम पण पडू शकतात। तर आपल्या ताटामध्ये आता भाजी आलेली आहे, कांदा आहे, मीठ आहे। आपण जेवण चालू करूयात। सर्व ज्येष्ठ मंडळींना पहिले जेवणाचा मान मिळाला। बालगोपाळ आणि ज्येष्ठ मंडळी पहिले जेवतील आणि त्यानंतर मग सुनबाई ज्या असतील त्या सुनबाई जेवतील। तर त्यांच्याही सौभाग्यामध्ये आता जेवण आहे आणि या सर्व सुनबाई जेवायला बसलेल्या आहेत। त्यात काही आमचे निवडक पाहुणे पण आहेत, ज्यांना वेळ मिळाला त्या पाहुण्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला। तर अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा शेंगोळ्याचा भोजन सोहळा पार पडला। आता हे जेवण वगैरे आवरलं की मस्तपैकी गप्पा मारत बसूयात आणि झोपून घेऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आमच्या फॅमिलीला लाईक करा। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। फायनली आमचे पोटभर जेवण झालेले आहेत आणि आम्ही मस्त मोबाईलवरती गाणे लावून मुलांचे डान्स घेतो आहोत, गप्पा मारतो आहोत। तर खरी मजा आता उद्या सकाळी येईल। जी भाजी शिल्लक राहील ती मस्त तव्यावरती शेंगोळे जिलेबी गरम करायचे, कडकडीत गरम झाले की त्याच्यावर तेल टाकायचं आणि ते कोरडे कोरडे शेंगोळे परत खायचे। तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप आनंदात गेला आणि यांनी जर काही शिल्लक ठेवलं तर सकाळी गरम करून खाता येईल। तर विनंती आहे काही शिल्लक ठेवा बरं का।